You can start. We are live now. नमस्कार, माझं नाव डॉक्टर पराग गुल्हाने. मी एक यूरोलॉजिस्ट म्हणजेच मूत्ररोग विशेषज्ञ असून पुण्यामध्ये कार्यरत आहे. सप्टेंबर हा महिना आंतरराष्ट्रीय प्रोस्टेट जागरूकता महिना म्हणून ओळखला जातो. तर मी आज आपल्याला प्रोस्टेट आणि त्याच्याशी संबंधित आजारांबद्दल काही उपयुक्त माहिती सांगू इच्छितो. प्रोस्टेट म्हणजे पुरस्थ ग्रंथी. हा अवयव फक्त पुरुषांमध्ये आढळून येतो. मूत्रशयाच्या म्हणजेच लघवीच्या पिशवीच्या द्वाराभोवती त्याचे ठिकाण. नेमकं प्रोस्टेटचं ठिकाण कुठे असतं हे जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला ही डायग्राम हे चित्र दाखवू इच्छितो. हे आपले मूत्रपिंड उजवं आणि डावं. रक्ताचं शुद्धीकरण करून मूत्रपिंडामध्ये तयार झालेली लघवी ही या ट्यूब्सद्वारे खाली लघवीच्या पिशवीमध्ये आणल्या जाते. आपली लघवीची पिशवी म्हणजेच युरिनरी ब्लॅडर भरलं की आपल्याला लघवीला जावंसं वाटतं आणि मग ही लघवी मूत्रनलिका म्हणजेच युरेथ्राद्वारे इंद्रीद्वारे बाहेर पडते आणि इथेच या लघवीच्या पिशवीच्या द्वाराशी आणि सुरुवातीच्या युरेथ्राच्या भोवती असते ही प्रोस्टेट ग्रंथी. प्रोस्टेट ग्रंथीचं नेमकं कार्य काय? तर पुरुषांच्या वीर्यामध्ये त्याचं महत्वाचं योगदान आहे. शुक्राणू हे अंडकोश मध्ये तयार होतात, पण हे शुक्राणू इंद्रीद्वारे बाहेर पाडण्यासाठी ज्या द्रव्य पदार्थाची आवश्यकता असते त्यामधील 50% हे द्रव्य पदार्थ प्रोस्टेट ग्रंथी तयार करते. वयाच्या 50 नंतर प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढणे हे सर्वसामान्य आहे, पण ही वाढ प्रत्येक व्यक्तीमध्ये सारखीच नसते. म्हणून प्रत्येक पुरुषाला प्रोस्टेट संबंधित आजार होईलच असं नाही. आता प्रोस्टेट संबंधित आजार कुठले? सर्वात महत्वाचं म्हणजे बेनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लेजिया, ज्याला आपण बीपीएच सुद्धा म्हणतो. दुसरं म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे प्रोस्टेटचा कर्करोग. प्रोस्टॅटायटिस म्हणजेच प्रोस्टेटचं इन्फेक्शन. या व्यतिरिक्त प्रोस्टॅटिक ऍब्सेस, प्रोस्टेटचा टीबी, प्रोस्टेटमध्ये खडा तयार होणे हे काही असामान्य प्रोस्टेटचे आजार आहेत. सर्वात महत्वाचं यातील म्हणजे बेनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लेजिया. बेनाइन म्हणजे कॅन्सर नसलेले, प्रोस्टॅटिक म्हणजे प्रोस्टेटशी संबंधित आणि हायपरप्लेजिया म्हणजे प्रोस्टॅटिक पेशींच्या संख्येमध्ये वाढ. प्रोस्टॅटिक हायपरप्लेजियाचा प्रादुर्भाव 40 वर्षाहून अधिक वय असलेल्या पुरुषांमध्ये 8%, 50 ते 75 वर्ष वयोगटातील पुरुषांमध्ये 50% आणि 80 वर्षाच्या पुरुषांमध्ये 80%हून अधिक. आता नेमकं बीपीएच म्हणजे बेनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लेजिया मध्ये काय घडतं? प्रोस्टेट ग्रंथीच्या पेशींच्या संख्येमध्ये वाढ होऊन प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढतो. त्यामुळे मूत्रमार्ग अरुंद होतो. याने लघवीच्या मूत्रशयापासून ते मूत्रनलिकेतून बाहेर पडणाऱ्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. हे एक डायग्राम आहे, याने तुम्हाला अजून व्यवस्थित कळेल. ही आपलं युरिनरी ब्लॅडर, हे त्याच्यामध्ये लघवी भरलेली म्हणजेच युरिन, आणि हे नॉर्मल व्यक्तीचा मार्ग. हा प्रोस्टेटचा लघवीचा मार्ग अगदी मोकळा आहे कारण की प्रोस्टेट ग्रंथी यामध्ये नॉर्मल दिसतात आहेत. पण ज्या व्यक्तींमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढतात तिथे तुम्ही बघा काय अवस्था होते. युरिनरी ब्लॅडर तसंच आहे, पण लघवी जी खाली उतरायची ती पुरेशी खाली उतरत नाही, फक्त थेंब थेंब लघवी पास होते कारण की हा मार्ग अरुंद झालेला असतो वाढलेल्या ग्रंथीमुळे, आणि म्हणून लघवी अपूर्ण झाल्यामुळे लघवी आतच साठून राहते. वयस्कर पुरुषांमध्ये वाढलेल्या प्रोस्टेटची काय काय लक्षणे असतात? दुर्बळ किंवा अडथळे असलेला मूत्रप्रवाह, लघवीची धार अगदी बारीक होते, पायाच्या 1 फुटावर किंवा त्याहीपेक्षा जवळ ती पडते, आणि त्रास जास्त वाढल्यानंतर अगदी थेंब थेंब लघवी गळते. लघवीला सुरुवात करण्यास त्रास होतो, वेळ लागतो, लवकर सुरुवात होत नाही. लघवीची वारंवारता वाढते, जवळपास दिवसातून 8 ते 10 वेळा किंवा त्यापेक्षाही जास्त.
रात्री झोपल्यानंतर 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा लघवीला जावं लागणे, शेवटी शेवटी थेंब थेंब लघवी होणे, अपूर्ण लघवी झाल्यामुळे असमाधानकारक वाटणे, लघवी करायला जोर लावा लागणे, ही प्रामुख्याने त्याची लक्षणे असतात. पण या व्यतिरिक्त काही काही रुग्णांना लघवी करण्याची घाई निर्माण होते. लघवी धरून ठेवण्यास ते असक्षम राहतात. लघवी करताना वेदना देखील होते किंवा लघवीत रक्त आढळते. आता निदान लक्षणे जाणवल्यास मूत्ररोग विशेषज्ञ म्हणजेच युरोलॉजिस्टला दाखवणे. तज्ञांच्या सल्ल्यावरून लघवी आणि रक्ताच्या काही आवश्यक तपासण्या करून घेणे. पोटाची सोनोग्राफी करणे. सोनोग्राफीमध्ये आपल्याला प्रोस्टेटचे नेमके माप, लघवीच्या पिशवीची परिस्थिती, दोन्ही आपले मूत्रपिंडांची अवस्था आणि लघवी करून झाल्यावर किती लघवी शिल्लक आहे हे समजून येतं. लघवीची तपासणी केल्यावर लघवीमध्ये संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन आहे की नाही, लघवीत रक्त जात आहे का किंवा कुठले जंतू नेमके लघवीमध्ये आहेत हे आपल्याला कळून येतं. रक्ताच्या तपासणीमध्ये शरीरातील हिमोग्लोबिन, साखरेचे प्रमाण रक्तामध्ये आणि किडनीचे रक्ताचा रिपोर्ट हे आपण करतो. याशिवाय एक विशेष रक्ताची चाचणी आपण प्रोस्टेट ग्रंथी संबंधित करतो, ती म्हणजे सीरम PSA. सीरम म्हणजे रक्ताची चाचणी, PSA म्हणजे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन. हा द्रव्य फक्त प्रोस्टेट ग्रंथीमधूनच तयार होतो आणि त्यामुळे रक्तातील त्याचे माप हे प्रोस्टेट ग्रंथीच्या परिस्थितीबद्दल आपल्याला सांगतं. आणि यामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा अंदाज देखील आपण घेऊ शकतो. BPH मध्ये सहसा PSA ची माप जे आहे ते 4 पेक्षा खाली असतं. 4 पेक्षा जास्त असल्यास कॅन्सरची संभावना नकारता येत नाही. आता बऱ्याच लोकांमध्ये ही गैरसमज असतो की वाढत्या वयानुसार लघवीचा त्रास होणं हा स्वाभाविक आहे, पण तसं नाही. तुम्हाला जर लघवीचा त्रास होत असेल तर तुमच्या प्रोस्टेट ग्रंथी वाढल्या असू शकतात. वेळेवर त्याच्यावर उपचार केल्यास तुमचा लघवीचा प्रवाह पूर्वीप्रमाणे सुरळीत होऊ शकतो. शिवाय वेळेवर उपचार न घेतल्यास गंभीर परिणाम देखील होऊ शकतात. उदाहरणार्थ लघवी अडकून जाणे. अशा वेळी हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावा लागतो आणि नळी किंवा कॅथेटरद्वारे लघवी बाहेर काढावी लागते. लघवीचे संक्रमण म्हणजेच लघवीचे इन्फेक्शन, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन ज्याला म्हणतात, यामध्ये ताप, थंडी वाजून ताप, अंगदुखी हे सगळे त्रास होतात. लघवीला तीव्र वेदना, लघवीमध्ये रक्तस्राव देखील होऊ शकतो. लघवीच्या पिशवीमध्ये खडा तयार होतो. किडनीचे प्रेशर वाढून किडनीचे काम कमी होते. बरेचदा आम्ही बघतो की लोक दुर्लक्ष करतात आणि नंतर मग त्यांना डायलिसिसची वेळ येते यामुळे, नुसतं प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे आणि अपूर्ण लघवी झाल्यामुळे. शिवाय दिवसेंदिवस लघवीची पिशवी कमजोर पडते. आपण जर नवीन फुगा असतो, बलून ज्याला म्हणतात, जर नवीन फुगा बघितला तर तो किती इलास्टिक असतो, छान असतो. तशीच आपल्या लघवीची अवस्था तरुणपणी असते. पण जसाच प्रोस्टेटचा त्रास व्हायला लागतो, आतमध्ये लघवी शिल्लक राहायला लागते आणि काही महिन्यानंतर ही त्या लघवीची पिशवी एका फुगवलेल्या फुग्याला नंतर हवा सोडून जर तुम्ही बघाल तर तो कसा ढिला पडतो, तशी लघवीची परिस्थिती, लघवीच्या पिशवीची परिस्थिती होते. आणि अशा वेळी मग नंतर ऑपरेशन करून सुद्धा फारसा फरक पडत नाही. म्हणून वेळेवर उपचार घेणं हे फार महत्वाचे. तर उपचार पद्धती कुठल्या? प्रोस्टेटचा आजार म्हणजे शस्त्रक्रियाच हा एकमेव उपाय नाही. लवकर उपचार घेतल्यास पथ्य आणि औषधींनी देखील हा आजार बरा होऊ शकतो. औषधी काय करतात? प्रोस्टेटच्या मापामध्ये घट करतात, लघवीचा मार्ग खुला करतात आणि प्रवाह सुरळीत करतात. पण काही वेळेस उपचार घ्यायला उशीर झाल्यास किंवा ग्रंथी जास्त मोठी असल्यास औषधींचा फारसा काही उपयोग होत नाही. मग अशा रुग्णांसाठी शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय असतो. पूर्वीच्या काळी प्रोस्टेटची शस्त्रक्रिया म्हणजे किचकट टाक्यांची, पण आता काळ बदलला आहे. आता प्रोस्टेट दुर्बीणद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया करून काढले जाऊ शकतात. डिस्चार्ज देखील लवकर होतो आणि दुष्परिणाम पण कमी.
आता पथ्य काय? प्रोस्टेटचा त्रास असल्यास पाणी पिण्याचे प्रमाण कमी ठेवावे. हो, बरोबर. दिवसाला फक्त 2 लिटर किंवा त्यापेक्षा थोडं कमी पाणी प्यावे. पाण्याचे प्रमाण दिवसा जास्त ठेवून संध्याकाळनंतर कमी करावे. रात्री झोपण्या अगोदर किंवा झोपेतून उठून पाणी पिणे टाळावे. पर्यायी तुम्ही असं करू शकता, रात्रीचे जेवण लवकर करून औषधी किंवा पाणी पिऊन घेऊ शकता आणि त्यानंतर 2-2.5 तासानंतर लघवी करून झोपायला जायचं. दर 3 तासाला लघवी नियमितपणे करावी. लघवीला उशीर नाही करायचा. लघवी करून झाल्यावर 5 मिनिटं थांबून परत लघवी करावी, ज्याला की आम्ही डबल वॉइडिंग म्हणतो. प्रवास करताना पाणी कमी प्यावे. लांब पल्ल्याचा प्रवास सहसा टाळावे. नियमित व्यायाम व वजन कमी करण्याकडे लक्ष द्यावे. फळ आणि पालेभाज्यांचे सेवन वाढवावे. मांसाहार कमी करावा. मद्य सेवन, कॉफी, शीतपेय टाळावीत. आता आपण बघूया प्रोस्टेटचा कर्करोग. प्रोस्टेटचा कर्करोग आणि बीपीएच यांची लक्षणे सारखी असतात. म्हणून लक्षणांवरून हे सांगणं कठीण आहे की हे बीपीएच म्हणजेच कॅन्सर नाही आहे की कर्करोग आहे. अशा वेळेस पीएसएच्या मापावरून त्याची शंका निर्माण होते आणि मग बायोप्सी करूनच त्याचं निदान निश्चित होतं. इतर अवयवांच्या तुलनेत प्रोस्टेटच्या कर्करोगाची वाढ ही धीम्या गतीने होते. म्हणून लवकर निदान झाल्यास रुग्ण त्यातून पूर्णपणे बरा होऊ शकतो. लवकर निदान व्हावं यासाठी मूत्ररोग तज्ञांकडून नियमित तपासण्या आणि पीएसएच्या चाचण्या फार आवश्यक असतात. 50 वर्षानंतर एकदा तरी पीएसए तपासून घ्यावा. तसेच 60 वर्षाच्या आयुनंतर दरवर्षी एक वेळा पीएसए मोजावा. यातून आपण कॅन्सरचे निदान लवकर करू शकतो. आशा करतो ही माहिती तुम्हाला उपयोगी ठरेल. लघवीचा त्रास अंगावर काढू नका. आपल्या घरच्यांशी या विषयावर चर्चा करा आणि योग्य वेळी तज्ञांचा सल्ला घ्या. मी आभारी आहे डॉक्टर रेड्डीज फार्मास्युटिकल टीमचा. त्यांनी मला आज हा प्लॅटफॉर्म दिला की मी आज एक आवश्यक विषयावर आपल्याशी संवाद साधू शकलो. धन्यवाद.